सिरियसली म्हणजेच सिद्धेश लोकरे, ज्यांच्यामुळं आम्ही आज या जालिंदर नगर या ठिकाणी शाळेमध्ये आलो. शाळेचं जे या ठिकाणी सुरुवात बघा, अशा प्रकारे रॅम्प आहे. डोंगराळ भागातली शाळा आहे आणि या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर ती बघा, या शाळेमध्ये आमचे मित्र भोसले सर, या शाळेमध्ये ती एंट्री आहे. या ठिकाणी एंट्री केल्यानंतर ती शाळेतला प्रत्येक मुलगा हा ऍक्टिव्हिटी बेस कसा शिकतोय, प्रत्येक मुलगा या ठिकाणी काहीतरी ऍक्टिव्हिटी करतोय. कृतीयुक्त शिक्षण, खेळातून शिक्षण काय असतं, या ठिकाणी विद्यार्थ्यांचा परिपाठ होण्यासाठी जागा आहे. रोजचा जो शाळेचा परिपाठ आहे, शाळेमध्ये जालिंदर नगरची शाळा, या शाळेची ही प्रवेशद्वार एंट्री आहे. आणि प्रत्येक मुलगा या ठिकाणी ज्या मुलाला जी आवड आहे तो ते करतोय. बघा, रांगोळी या ठिकाणी काही मुलं काढतायत, काही जण तिथं अभ्यास करतायत. वारे सरांनी शिक्षण म्हणजे पुस्तकातच फक्त विद्यार्थी घडू शकतो असं नाही, हे पुस्तकाच्या बाहेरील शिक्षण असेल. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या दप्तरासाठी एक रूम आहे. मुलं या ठिकाणी त्यांच्याकडे टॅब वरती ते काय करताय तुम्ही? आम्ही आता स्क्रॅच करतो. स्क्रॅच स्क्रॅच करणं काय करता? म्हणजे एक माणूस असते, तिला आता बनवायचं तर आपल्याला ही कोडिंग शिकताय? कोड कोडिंग कोण शिकवतो तुम्हाला? टीचर शिकवतात. ठीक. या ठिकाणी हा एक छोटासा वर्ग आहे. पूर्ण मुलं या ठिकाणी ऍक्टिव्हिटी बेस शिकतात. ज्या मुलांना ज्या गोष्टीची आवड आहे, यानंतर हे आहे बाल वाचनालय. कृतीयुक्त शिक्षण, ज्या मुलाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे ते करण्यासाठी या ठिकाणी कृतीयुक्त शिक्षण आहे. प्रत्येक मुलगा या ठिकाणी काहीतरी शिकतोय आणि तो त्याच्या ओन स्वतःच्या संकल्पनेतून शिकतोय. या ठिकाणी दुसरा वर्ग आहे हा. बघा, सध्याला शाळेला सुट्ट्या आहेत तरी सुद्धा शाळेमध्ये मुलं येत आहेत. हे मुलं, तुम्ही काय करू राहिले मुलांनो? मॅकॅनिक्स. हे इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्सचा पाय आहे. मग इथं गाडी बनवली, जर याला मोटर लावली तर इलेक्ट्रॉनिक झाली आणि जर त्याला सेन्सर लावला तर तो रोबोटिक्स झाला. सेन्सर लावायचं तुला? आता काय करायचं, त्याला सेन्सर लावायचंय. हा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला हे कोण शिकवतं रोबोटिक्स? आणि नाही, शिकवित नाही आम्हाला तुम्ही, आम्ही आमच्या शिकवतो. तुमच्या मनाने शिकताय? हा. तू काय रे, हे काय सांग बरं परत आम्हाला, काय करतो इथं तू? दाखव हे पटकन. मॅट आहे, काय आहे? हे मॅट आहे. हे आपल्या मोबाईल सारखंच असतं, पण आपण हे इथं लावून करायचं असतं आणि याच्या ऑपरेटिंगला दोन रिमोट असते. जसं उपलब्ध असते आपल्या मोबाईलमध्ये, जे सगळं असतं ना ते सगळं याच्यात असतं. ठीक आहे, ठीक आहे. हे काय आहे तिथं? हे दाखव बरं आम्हाला, इथं काय आहे? ते गेमिंग इथं गेम बिम खेळतात. गेम खेळण्यासाठी. मसाज चेअर चालू आहे कधी?
ठीक आहे ठीक आहे. बघा हा मुलगा. यस, फेक माझ्याकडं. त्याच्या चेहऱ्यावरचा हसूच सांगतो तो किती आनंदी आहे शाळेमध्ये जाण्यासाठी. ए काय करताय? काय भाकरी बनवली काय? नाही. तुम्ही काय करू राहिल्या? काय करते तू? टेल मी, काय करते? तू शाळेमध्ये कितवीला आहे? पहिलीला. आणि तू कितवीला आहे? तुमचा सगळा पहिलीचा वर्ग आहे ना? नाही, सगळे मिक्स आहेत. कोणी दुसरीचं आहे ना? तू कितवीला आहे? पहिली. आणि तुझे दात कुठे आहे? उंदलाने खाल्ले. व्हेरी गुड. आणि काय करता सांगा ना मला, काय करता तुम्ही? सांगा पटकन. ही काय आहे तुझ्या हातामध्ये? ते क्ले. आणि क्ले पासून काय करता तुम्ही? काही पण. तुम्हाला जे आवडेल ते करताय. ओके, बाय बाय. बाय बाय करा सगळ्या, बाय बाय करा. व्हेरी गुड. अतिशय सुंदर अशा मुली. आणि यानंतर आमचा जो आम्ही आलो आहोत शाळेच्या लॅबमध्ये, सुसज्ज अशी अत्याधुनिक लॅब. हे दाखव, मी तर काय दाखव. बघा, मुलांना या ठिकाणी लॅपटॉप देतात. एज्युकेशन गिव्स यू टू फ्लाय. एज्युकेशन गिव्स यू विंग्स टू फ्लाय. या ठिकाणी आहे शाळेमधील वातानुकूलित एसी अशी प्रयोगशाळा, ज्यामध्ये विविध प्रकारचे प्रयोग असतील. विद्यार्थी, कॉम्प्युटर लॅब असेल, हे सर्व एकत्र आहे. हे कोणी केलं तयार? तुम्ही? बघा, कारपेंटर्स. ओके, बाय बाय.